नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोते. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते राजकीय नेत्यांच्या सोयीच्या राजकारणाबद्दल. आपल्याला माहीत आहे, गेल्या काही दिवसामध्ये किंवा गेल्या काही वर्षामध्ये राजकारण हे सगळं सोयीचं आणि सत्तेचं बनलेलं आहे. सोयीनुसार आणि सत्तेची कुठं संधी आहे ते पाहून, आपल्याला कुठं स्पेस आहे पाहून ते राजकीय नेते आपापला वेगवेगळा निर्णय घेतात. त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्ते सुद्धा तसाच निर्णय घ्यायला लागलेले आहेत. आता माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, आपल्या सोयीप्रमाणे वेगवेगळे निर्णय घेत असतात. आम्ही पत्रकार मात्र त्याच्या वेगवेगळ्या बातम्या देत असतो की अमुक नेता अमुक व्यासपीठावरती उपस्थित होता, तमुक नेता तमुक व्यासपीठावरती आलेला नव्हता, त्याची गैरहजेरी होती, त्यांनी दांडी मारली. ह्याला सगळ्या काही फारसा अर्थ नसतो. नेते आपल्या राजकारण आपलं सोयीचं बघतात, आपल्या सोय कुठं आहे त्याचा ते विचार करतात. मिरजेमध्ये एक मोठा दहीहंडीचा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम आयोजित केला होता जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी. त्यांनी एक मोठी महादिंडी म्हणता येईल असा एक दिंडीचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या दिंडीच्या कार्यक्रमाच्या वेळेला व्यासपीठावरती माजी खासदार संजय काका पाटील हे उपस्थित होते. त्याच ठिकाणी विद्यमान खासदार म्हणजे ज्यांनी संजय काकांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला ते खासदार, आत्ताचे अपक्ष खासदार विशालदादा पाटील हेही उपस्थित होते. त्या दोघांच्या मध्ये काही दिलखुलास गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा समित कदम येऊन बसले, तिघांच्याही पुन्हा गप्पा रंगल्या. त्याच वेळेला दुसरीकडं मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे भारतीय जनता पक्षाचे ते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचे एकेकाळचे सहकारी, आत्ताचे अगदी त्यांचे कट्टर गेल्या काही महिन्यात बनलेले कट्टर विरोधक प्राध्यापक मोहन बनखंडे हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. अशा वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, काही ठिकाणी चौकटी प्रसिद्ध झाल्या, काही वृत्तपत्रांमधून त्याच्यावरती छोटीफार मल्लीनाथी पण करण्यात आली. आता एक आहे की विशालदादा पाटील आणि संजय काका पाटील हे दोन माजी खासदार एकत्र आले, त्यांच्यात गप्पा झाल्या. यात निश्चितपणे बातमी आहे, यात काही नाही, तात्पुरती ते एका क्षणापुरती बातमी आहे. पण खरोखरच त्या दोघांमध्ये पूर्वी कधी काही संपर्क नव्हता का? त्या दोघांमध्ये कधी काही मैत्री नव्हती का? किंवा एकमेकांशी त्यांचे काही संपर्क नव्हता का? असं काही म्हणता येत नाही आपल्याला. ज्यांना जुने जाणते पत्रकार आहेत किंवा जुने जाणते कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षाचे असतील, त्यांना सगळं हे पूर्णपणे माहीत आहे की संजय काका पाटील यांच्या राजकारणाची खरी सुरुवात, राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही सांगली शहरातून झाली. सांगलीतून ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून सांगली नगरपालिकेत, तेव्हाच्या तत्कालीन नगरपालिकेत निवडून आलेले होते आणि त्यानंतर ते तत्कालीन खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या संपर्कात आले. 1990-91-92च्या दरम्यान ते नगरसेवक म्हणून काम करत होते. त्यावेळेला प्रकाशबापू पाटील यांनी आपलं वजन वापरून त्यांना सांगलीमध्ये उपनगराध्यक्षपद दिलेलं होतं आणि त्यानंतर मग ते तासगाव तालुक्यात गेले आणि तिथं त्यांचा आणि त्यावेळचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आबा पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. त्या दोघांच्या राजकीय संघर्षामध्ये प्रकाशबापू पाटील यांनी सातत्यानं अगदी ही संजय काका पाटील यांचीच बाजू घेतलेली होती. तासगाव कारखान्याची एक ऐतिहासिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये सरळ दोन फळ्या पडलेल्या होत्या. माजी आमदार दिनकरआबा पाटील, संजय काका पाटील एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पतंगराव कदम यांचं पॅनल होतं, पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल होतं. त्या निवडणुकीत सुद्धा प्रकाशबापू पाटील यांनी संजय काका पाटील आणि दिनकरआबा पाटील यांचीच पाठराखण केलेली होती. नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या जवळजवळ 10 ते 20 वर्ष झालेल्या, म्हणजे 3 ते 4 तरी पंचवार्षिक निवडणुका असतील, त्या निवडणुकांमध्ये संजय काका पाटील यांनी प्रकाशबापूंना तासगाव तालुक्यामध्ये मदत केलेली होती आणि संजय काकांचे अनेक कार्यकर्ते हे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये संचालक म्हणून निवडून आलेले होते. याचं कारण असं आहे की तासगाव तालुक्यामध्ये वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या अधिक आहे. अगदी पहिल्या म्हणजे प्रतीक पाटील यांचा जो 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले संजय काकांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पराभव केला, त्या प्रतीक पाटलांच्या पहिल्या निवडणुकीत सुद्धा संजय काकांनी त्यांचा प्रचार केलेला होता.
एवढंच नव्हे तर प्रकाश बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जवळच्या माधवनगर कॉटन मिलमध्ये कामगार संघटना सुद्धा स्थापन झाली. ती प्रस्थापित जी कामगार संघटना होती त्याला शह देण्यासाठी म्हणून ही नवीन संघटना स्थापन झाली ती, आणि त्या संघटनेमध्ये सुद्धा संजय काका पाटील हे काम करत होते. प्रकाश बापू पाटील यांच्याबरोबर ते सावलीसारखे सतत असायचे. त्यामुळं विशालदादा पाटील आणि संजय काका पाटील एका व्यासपीठावर आले, एकमेकाबरोबर बोलले. ह्या तात्पुरती आत्तापुरती बातमी असेल, पण त्यात फार मोठं माझ्यासारख्या इतक्या जुन्या म्हणजे ज्यानं खूप इतिहास बघितलेला आहे, सांगलीचा राजकीय इतिहास पाहिला आहे, त्याला काही फार ते नाविन्य नाही. एक लक्षात ठेवा, राजकारण हे शेवटी राजकीय नेते राजकारणाकरताच राजकारणात असतात. सत्तेचं राजकारण असतं, संधीचं राजकारण असतं, सोयीचंही राजकारण असतं. आता संजय काका पाटील हे जरी त्यांचा थोडाफार पूर्वी म्हणजे जेव्हा त्यांचा आर पाटलांच्याबरोबर संघर्ष सुरू होता तेव्हा गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री युती सरकारमधले मनोहर जोशी वगैरेंशी त्यांचा संजय काकांशी चांगला संपर्क होता, हे खरं आहे. परंतु संजय काका पाटील हे 2014च्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील हे कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं. परंतु आले ते आणि त्यांनी निवडणूक लढवली. एवढंच नव्हे तर सलग 2 वेळा ते सांगलीमधून खासदार झाले. तिसऱ्या वेळेला सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली आणि आत्ताच्या या निवडणुकीमध्ये त्यांचा विशालदादा पाटील यांनी पराभव केला. त्यामुळं आपल्याला असं काही म्हणता येत नाही राजकारणामध्ये सगळंच काही चाखून रांधलंय असं म्हणलं होत नाही. तसंच राजकारणामध्ये सुद्धा असतं. आता सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या 10-12 वर्षामध्ये युती सरकारच्या विरुद्ध किती आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं युती सरकार असेल किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा अगदी महायुतीचं सरकार आता स्थापन झाल्यानंतर थोडेसे ते ह्या विधानसभा निवडणुकीनंतर काहीसे शांत झालेले होते. परंतु सातत्यानं केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, ह्याच्याविरुद्ध पृथ्वीराज पाटलांनी सातत्यानं आंदोलन केली. आता तेच पृथ्वीराज पाटील जय श्रीराम अशा घोषणा देऊन आता भारतीय जनता पक्षात आलेले आहेत. माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं कधीही जमलं नाही, कधीही त्यांचं सख्य जमलं नाही. परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा असलेल्या जयश्री वहिनी पाटील या भारतीय जनता पक्षात येतील कधी असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं, स्वप्नात सुद्धा कुणाला वाटलं नव्हतं. परंतु ते झालं. राजकारणामध्ये या गोष्टी घडत असतात. आपल्याला माहित आहे की ज्येष्ठ नेते विष्णुअण्णा पाटील आणि प्रकाश बापू पाटील यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष झालेला होता. अगदी शेतकरी बँकेच्या म्हणजे वसंतदादा शेतकरी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संघर्ष झाला. सांगली साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं संघर्ष झाला. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाजूला झाल्यानंतर सुद्धा दोघांमध्ये थेट लढत प्रकाश बापू पाटील आणि मदन भाऊ पाटील यांच्यामध्ये झालेली होती सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये. परंतु त्याच मदन भाऊ पाटील यांनी जेव्हा 2004 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली काँग्रेसच्या विरोधात आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते सांगलीमध्ये उभे राहिले, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी प्रकाश बापू पाटील यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. म्हणजे हे कुणाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला वाटलं सगळ्यांना. म्हणजे आता जसं ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जी चर्चा सगळीकडे चालली आहे, तशा स्वरूपाची चर्चा त्यावेळेला चाललेली होती. कारण इतका दोघांच्या मध्ये टोकाचा संघर्ष झाला होता 2 घरांमध्ये त्या. आणि त्यामुळं हे प्रकाश बापू पाटील यांनी मदन भाऊंना निवडून आणण्याकरता म्हणून सगळी शक्ती पणाला लावली आणि पूर्णपणे आपले सगळे कार्यकर्ते त्यांनी मदन भाऊंच्या प्रचारामध्ये पूर्णपणे व्यस्त केलेले होते. साहजिकच मदन भाऊ पाटील निवडून आले. त्यामुळं असं तुम्ही काही समजू नका की राजकारणामध्ये कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळं विशालदादा पाटील आणि म्हणजे विद्यमान खासदार विशालदादा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील व्यासपीठावरती एकत्र आले. त्यांनी दोघांमध्ये गप्पा मारल्या. त्यानंतर मध्येच त्यांच्यामध्ये येऊन समित कदम येऊन बसले. त्या तिघांच्याही नंतर गप्पा रंगल्या. सुरेश भाऊ खाडे आणि प्राध्यापक मोहन वनखंडे एकाच वेळी व्यासपीठावरती आले. ह्या राजकारणात ह्या घटना घडत असतात. आम्ही पत्रकार त्याच्या बातम्या देतो, त्याच्या चौकटी छापतो. परंतु राजकारणी लोक हे त्यांच्या सोयीनुसार राजकारण करत असतात. यातली खरी बातमी अशी होऊ शकते की समित कदम हे जरी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते असले, प्रदेशाध्यक्ष असले, तरी ते भारतीय जनता पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षातून त्या पक्षामध्ये बाहेरचे नेते आणण्यासाठी सतत प्रयत्नात असतात, खटपटीत असतात. त्या उलाढालीमध्ये ते सतत असतात. ते संजय काका पाटील यांचा जो भारतीय जनता पक्षातला प्रवेश थांबलेला आहे त्याबद्दल समित कदम हे काही करणार आहेत का, काही त्याच्याबद्दल ते काही हालचाल करणार आहेत का, त्यांना काही त्याच्यामध्ये यश येणार आहेत का,
आणि तसं जर ते आलं तर ती खरी बातमी होऊ शकेल. तर मित्रांनो, राजकारणामधल्या घडामोडी ह्या घडत असतात. आम्हा पत्रकारांना असं वाटत असतं की बऱ्याचदा आपण बातम्या दिल्यामुळं किंवा आपण बातम्या देतो म्हणून त्या घडामोडी घडतात, त्याला काही फारसा अर्थ नसतो. राजकारणी लोक हे फार हुशार असतात. ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं राजकारण ते करत असतात. त्यांना जिथं संधी असेल, जिथं शक्यता असेल, जिथं सत्तेची शक्यता असेल, तिथं काही आपल्याला पद मिळायची शक्यता असेल, त्या पद्धतीनं त्यांची पक्षांतरं या पक्षातून त्या पक्षात ते जात असतात. हे घडामोडी घडतात. तर राजकारण हे असं आहे, म्हणून ते राजकारण आपल्यासमोर थोडं उलगडून दाखवावं, मांडावं म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दाम केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला, हे माझं विवेचन आवडलं, तर आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब चॅनल जे आहे ते आपण लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला नवनवीन अशी माहिती जर ऐकायची असेल, पाहायची असेल, तर आमचं हे यूट्यूब चॅनल जे आहे रागरंग.com, चिंतामणी सहस्रवदे रागरंग.com हे चॅनल आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.